ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत। आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं संजय राऊत सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच घराबाहेर पडले। शिवाजी पार्कमध्ये जात राऊत यांनी बाळासाहेबांना अभिवादनही केलं। पाहूया हा रिपोर्ट। दुर्धर आजारातही संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं। संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आपले बंधू सुनील राऊत यांच्यासह पोहोचले। आजारी असल्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी राऊतांनी चेहऱ्याला मास्क लावला होता। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधल्या उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी हात उंचावत अभिवादन केलं। सुनील राऊतांचा हात हातात घेऊन संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे गेले। गुडघ्यावर बसत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर डोकं टेकवत त्यांनी आदरांजली अर्पण केली। आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या घराबाहेर पडले। संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानं सक्तीची विश्रांती घेत आहेत। डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता। हा सल्ला प्रमाण मानून संजय राऊतांनी 31 ऑक्टोबरला एक जाहीर पत्र लिहिलं होतं। उपचारामुळे पुढील 2 महिने आपण घरीच राहणार असल्याचं राऊतांनी सांगितलं होतं। त्यानंतर संजय राऊतांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काही दिवसांपूर्वीच ते रुग्णालयामधून घरी आले। मात्र आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्यामुळे कट्टर शिवसैनिक असलेल्या राऊतांनी थेट शिवाजी पार्क गाठत बाळासाहेबांना अभिवादन केलं।